छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा लाख मराठा. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय अशा विविध घोषणा देत राहाता तालुक्यातल्या सावळविहीर गावात देखील मराठा आरक्षणासाठी गाव बंद करीत उपोषण सुरू करण्यात आलंय. सकल मराठा समाजानं मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी सावळविहीर गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत गाव बंद ठेवला. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालली असून मराठ्यांना त्यांची चिंता आहे. शासनानं देखील आरक्षण जाहीर करून उपोषण थांबवावं अशी मागणी लोकनियुक्त सरपंच उमेश जपे यांनी केली आहे. आज सावळविहीर बुद्रुक सावळविहीर खुर्द येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आम्ही इथं ठेवलेलं आहे, सुरू केलेलं आहे. आज मनोज जरांगेंना 5वा दिवस आहे उपोषण सुरू होऊन. त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. तरी गेल्या उपोषणानंतर 40 दिवसाचा टायमिंग देऊनही शासनाने कोणत्याही प्रकारचा निर्णय अजून घेतलेला नाही. मनोज जरांगेंची तब्येत खालावत चाललेली आहे आणि त्याची सर्व मराठ्यांना चिंता आहे, काळजी आहे. शासनाने लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण द्यावं असा गावच्या वतीनं आणि सावळविहीर बुद्रुक सरपंच या नात्यानं मी विनंती करतो शासनाला. कारण मराठा समाजाची अशी अवस्था आहे, भीक नको कुत्रावर. 90% मार्क मिळून नोकरी लागत नाही, शिक्षणाला नंबर लागत नाही आणि जमिनी राहिलेल्या नाहीत. 2-2 गुंठे 5-5 गुंठे जमिनीवर आलेत आणि आरक्षण नाही. मग आता जगायचं कसं? मोलमजुरी करायची. ग्रॅज्युएट झालेले मुलं रोजंदारीवर कामाला जातात, साईबाबा संस्थांमध्ये झाडू मारायला जातात. ही शोकांतिका आहे या गावची, या परिसराची, मराठ्यांची. त्याच्यातून हे आरक्षण मिळून काहीतरी 2-5% सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. तरी मी आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं आम्ही अपेक्षा ठेवतो आणि आम्हाला अशी गॅरंटी आहे की साहेब आणि मुख्यमंत्री या आरक्षणात 100% काही ना काही निर्णय घेतील आणि योग्य तो न्याय आम्हाला मिळेल. यासह उपस्थित विविध गावकऱ्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. गावात सावळविहीर बुद्रुक आणि सावळविहीर खुर्द दोन्ही गावांमुळे मिळून मनोज जरांगे पाटलांनी उपोषण चालू केलं आहे. त्या उपोषणाला आमचा सक्रिय पाठिंबा आहे आणि त्याचप्रमाणे या गावामध्ये आम्ही आंबेडकरी चळवळीचे जे लोक आहोत त्यांचा पण संपूर्ण पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो. आणि मनोज जरांगे पाटलांनी चालू केलेल्या उपोषणाचा शासनाने अंत पाहू नये, त्वरित मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मी शासनाला विनंती करतो. कारण 4% जर मराठा समाज पैसेवाला असला तर 96% समाज हा गोरगरीब आहे. अर्धा पाऊण एकर 10 गुंठे अशी शेती आहे, तेव्हा त्यांना आरक्षण देणं हे गरजेचं आहे असं मी शासनाला निरीक्षण सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सराटी या ठिकाणी मनोज भाऊ जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज 6वा दिवस आहे आणि उत्तर त्यांची तब्येत खराब होत चाललेली आहे. काल त्यांना अनेक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी, त्यांना भगिनींनी, कार्यकर्त्यांनी विनंती केली का मनोज भाऊ तुम्ही पाणी तरी घ्या. काल त्यांनी फक्त एक घोट पाणी काल घेतलं आहे. माझी विनंती आहे सरकारला की मराठा हा शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारा मराठा समाज आहे. मागे जवळजवळ 56 मोर्चे हे शांततेत लाखोच्या संख्येने निघाले. मराठ्यांनी कुठेही गालबोट लागून दिलं नाही. पण मराठ्यांची ही कॅपॅसिटी आहे सहन करण्याची. आता अजूनही तुम्ही मनोज भाऊ जरांगे आणि जेवढे काही महाराष्ट्रात उपोषणासाठी बसलेले मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांचा तुम्ही किती अंत पाहणार आहात. त्यामुळे अजूनही सरकारची कुठं हालचाल दिसत नाही. या तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की लवकरात लवकर मराठा समाजाला, सकल मराठा समाजाला जी जरांगे भाऊंची जी मागणी आहे जरांगे पाटलांची की सरसकट सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्याच पद्धतीने तुम्ही कुठेही मराठा समाजामध्ये फूट पडणार नाही अशा पद्धतीने सर्वांना महाराष्ट्रातील मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देणं गरजेचं आहे. लाखो गेले तरी चालन पण लाखोचा पोशिंदा हा जगला पाहिजे. आणि आज मनोज भाऊ जरांगेने आपल्या जीवावर बेतून मराठा समाजासाठी हे आंदोलन चालू केलेलं आहे. जर बघितलं
इतिहास आहे. 100 वर्षानंतर या भूतलावर कोणीतरी एक प्रामाणिक नेता असेल, कार्यकर्ता असेल, हा उदयास येतो आणि मनोज पाटील जरांगेंच्या रूपाने मराठा समाजाला एक लढाऊ युद्ध मिळालेला आहे आणि त्यांच्या पाठीशी आज संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिलेला आहे. म्हणून सरकारला विनंतीऐवजी सूचना आम्ही करतो की लवकरात लवकर आपण निर्णय घ्या. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये असा काही इतिहास घडल आणि परत ते होऊ शकणार नाही असा इतिहास महाराष्ट्रात घडू शकतो. वातावरण चिघळण्याचं काम आपण करतात. कारण कुठेही आज जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नेत्यांना बंदी आहे, गावबंदी आहे, शहरबंदी आहे. कुठेही त्यांना येऊ दिलं जात नाही आणि आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 150 हे मराठा समाजाचे आमदार असल, मंत्री असल, हे सर्वजण आहेत आणि तुम्ही ओबीसीमध्ये फक्त विरोध करतात. ओबीसीमधून आरक्षण दिलं जाऊ नये, बाकीच्या ह्याच्यात तुम्ही आरक्षण दिलं जावं म्हणतात. ओबीसीमधून का नाही? कारण तुम्ही स्वतः कुणबी आहात. तुम्ही कुणबे असल्या कारणाने तुम्ही ओबीसीमध्ये देऊ नका म्हणतात. ओबीसी समाजाचे कोणतेही कार्यकर्ते याला विरोध करत नाही, फक्त या ठिकाणी नेतेच लोक विरोध करतात. हा जो दुजाभाव चाललेला आहे कुठंतरी थांबला पाहिजे आणि लवकरात लवकर मराठा समाजाला आपण न्याय द्याल अशी आशा बाळगतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागं 17 दिवसाचं आंदोलन झालं. शासनाने मराठा समाजाकडून 40 दिवसाची मुदत या ठिकाणी मागून घेतली, परंतु 40 दिवसात कुठलीही प्रकारची ठोस भूमिका या ठिकाणी शिंदे समितीने केली नाही. ह्या शिंदे समितीच्या वतीनं कुठल्या प्रकारचं ठोस भूमिका नाही, कुठलं आश्वासन नाही व शासनाच्या वतीने देखील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ या ठिकाणी होत आहे. वास्तविक पाहता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असून पूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या प्रकृतीविषयी अतिशय गांभीर्य आहे. कारण एवढा मोठा जर मराठा समाजाच्या तरुणांवर ज्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे, सर्व मराठा समाज हे जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि जर त्यांच्या प्रकृतीस काही बरं वाईट झालं तर या महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. माझी शासनाला विनंती आहे, मराठा समाजाचा अंत पाहू नका. मराठा समाजाच्या लेकरांशी तुम्ही हिडाळणा करू नका, त्यांच्या भविष्याची तुम्ही हेळसांड करू नका. आणि एकच मागणी ही मराठा समाजाची आहे. सर्व मराठा समाजाच्या वतीनं सरसकट कुणबी प्रमाणपत्र या मराठा समाजाला मिळावं अशी सर्व मराठा समाजाची प्रामाणिक इच्छा आहे. आणि शासन म्हणतं 15,000 पुरावे सापडले, 20,000 पुरावे सापडले. जर पुरावे सापडले असतील तर तुम्हाला आरक्षण देण्यासाठी कुणी अडवलं? जर पुरावेच मिळाले नसते मग तुम्ही जर आरक्षण देण्यास टाळाटाळ केली असती ती गोष्ट वेगळी आहे. पण पुरावे असताना सर्व समाज जर कुणबीमध्ये जर समाविष्ट होण्यास प्रक्रियेस तो पात्र होतोय तर तरी पण तुम्ही आरक्षण का देत नाही? शासनाने जी आत्तापर्यंत मराठी समाजाची जी फसवणूक केलेली आहे, ज्या मराठी समाजाच्या जीवावर जे निवडून जातात, शासनामध्ये राज्यकर्ते आहे, त्यांनीच मुळात मराठी समाजाची फसवणूक केलेली आहे. आज मनोज जरांगेंनी जे मोठं आंदोलन उभं केलं आहे, त्या आंदोलनाला गावोगाव जेवढा प्रतिसाद मिळत आहे एवढं त्यांच्या लक्षात यायला पाहिजे. तरीही ते 2-2 दिवस त्यांना 8-8 दिवस ते चाल ढकल करतात. त्या माणसाचा जर जीविताला काही झालं तर महाराष्ट्रभर जेवढ्या परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्र शासन हेच जबाबदार राहील. एका मुस्लिम समाजाच्या बांधवानं पाठिंबा देत सरकारच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीनं घ्यावा अशी मागणी केली आहे. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा नुसत्या घोषणांनी काही होणार नाही. तर ह्या मराठ्यांचं देशात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात किंवा देशात सर्वात मोठं हे योगदान आहे त्यांचं. आणि घर त्यांचं, कुटुंब त्यांचं, राज्य त्यांचं, देश त्यांचा. आणि त्यांच्या टोपल्यातली भाकरी जर त्यांना घ्यायला जर त्यांना तुमची परवानगी घ्यावं लागते काय? त्यामुळे तुम्ही म्हणता का आम्हाला समिती उभी करायची, आमकं करायचं, तमकं करायचं. अरे समिती कशाला उभ्या करतात, कशाला फांगळा करतात त्याचा? सरळ त्यांना आरक्षण द्या ना, सरळ आरक्षण देऊन हे करा ना तुम्ही. एवढे मोठमोठे निर्णय घेते, याला 1000 कोटी, याला 2000 कोटी, याला 3000 कोटी. आणि मराठा बांधव काय सगळे काय पैसेवाले आहे का? अरे गरीब कुटुंब फार आहे. आणि एक तर तुम्ही नोकऱ्यांवर
सगळीकडेच कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम उभी करताना एकीकडं असा गोंधळ घालतात. तर तुम्ही काय करता, गव्हर्नमेंटला काय करता तेच कळत नाही आम्हाला. तर सरळ मराठ्यांचं आहे ना अंत पाहू नका, तर त्यांना आहे ना आरक्षण द्या त्यांना. आणि जरांगे पाटलांना आमचा मुस्लिम समाजाच्या वतीने, सकल मुस्लिम समाजाच्या वतीने पुन्हा एकदा जाहीर पाठिंबा जाहीर करतो मी. राहाता तालुक्यातील अनेक गावांमध्ये मराठा आरक्षण प्रश्नी बंद पुकारण्यात आला होता. त्यात सावळवेर खुर्द आणि सावळवेर बुद्रुक या गावांनाही बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्याचं दिसून आलं. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.